नमस्कार, मी लक्ष्मण बावरा. आम्ही तिवसमाड येथील ग्रामस्थ आहे. आज आम्ही दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी गावातील युवकांसोबत एकत्र येऊन आम्ही गावाचा जो रस्ता आहे तो दुरुस्ती करण्याचे लोकसभापासून दुरुस्ती करत आहोत. तर गावात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता तयार झालेला आहे. तर रस्त्याला 5 ते 7 वर्ष होताच पूर्णतः खराब झालेला रस्ता आणि गावांनी वेळोवेळी रस्त्यासाठी निवेदन दिली, शासनाकडे पाठपुरावा केला आणि हजार वेळा याचा पूर्ण पाठपुरावा केला असून सुद्धा गावाच्या रस्त्याचा प्रश्न काही सुटत नाही. आणि रस्त्याबरोबरच पाण्याचेही प्रश्न आहे आणि तसा सर्वच गोष्टीचा अभाव दिसून येतो आहे या ठिकाणी. तर आमचं नागरिकांचं आणि गावातल्या सर्व ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्हीही भारताचे नागरिक आहात आणि आम्हालाही महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार डोमासाईल नॅशनॅलिटी दिलेली आहे. तर आम्हाला विकासापासून एवढं लांब का ठेवत आहे असा आमचा प्रश्न आहे. तर रस्ता असो किंवा पाणी असो, नेहमी संकट आणि नेहमी दुष्काळातच रस्ताही असो की पूर्णतः खराब, ज्या ठिकाणी 4 ते 5 क्विंटल घेऊन एखादी पिकअप गाडी जाऊ शकत नाही असा 11 कोटीच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता कशा पद्धतीने तयार केला, या शासनाच्या प्रशासनानेही या रस्त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि रस्ता नसल्यामुळं पूर्ण गावाच्या विकासाला आळा बसतो. गावातला दळणवळणाचा प्रश्न, दवाखान्याचा प्रश्न, बाजाराचा प्रश्न, पूर्णतः मूलभूत व्यवस्था, मूलभूत सुविधा जी आहे ती पूर्ण या रस्त्यामुळं पूर्ण विकास होताना दिसत नाही. त्याच्यामुळं आज आम्ही सर्व गावातले तरुणांनी एकत्र येऊन आम्ही रस्ता दुरुस्ती करण्याचा एक प्लॅन केला आणि रस्ता दुरुस्ती करत आहात. आम्ही गावात ज्या ठिकाणी रस्ता जातो या ठिकाणी खडी निघाली, ज्या ठिकाणी पूर्णतः माती निघालेली आहे, खराब झाला रस्ता आज आम्ही बुजतोय आणि खड्डे बुजवत आहे. तर अशा पद्धतीने आम्ही नेहमी गावाच्या लोकसभा भागातून वेगवेगळे रस्ता असो, पाण्याचं असो, आम्ही नियोजन करून त्या लोकांना कसं सुविधा देता येईल हे विचार करत असतो. आणि आमच्या पाठोपाठ शासनानेही लक्ष द्यायला पाहिजे की रस्त्याचं नेमकं काय आहे, पाण्याचे प्रश्न कसं मिटवता येईल. शासनानेही नियोजन करून ह्या गोष्टी प्रश्न सोडायला हवे असं आमच्या सर्व ग्रामस्थाकडून मागणी आहे शासनाकडं.